नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। बहुजन विकास आघाड़ी का वसई विरार मनपा पर एक बार फिर परचम लहराया। अजीत पाटिल वसई विरार शहर महानगर पालिका के महापौर तो मार्शल लोपिस उप महापौर बने। वसई विरार महानगर पालिका के महापौर पद का चुनाव आज शांतिपूर्ण माहौल में संपन्न हुआ। इस चुनाव में बहुजन विकास आघाड़ी के उम्मीदवार अजीत पाटिल ने स्पष्ट बहुमत के साथ जीत दर्ज की। अजीत पाटिल को कुल 71 मत प्राप्त हुए, जबकि महायुति के उम्मीदवार दर्शन त्रिपाठी को 44 मतों पर संतोष करना पड़ा। पीठासीन अधिकारी तथा जिलाधिकारी डॉक्टर इंदुरानी जाखड़ ने आधिकारिक रूप से परिणाम की घोषणा की। महापौर चुनाव की प्रक्रिया दोपहर 1 बजे शुरू हुई। चुनाव के दौरान महानगर पालिका आयुक्त सूर्य कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त विश्वनाथ तटकर सहित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। साथ ही महानगर पालिका में निर्वाचित सभी नगर सेवकों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। महापौर पद के लिए कुल 7 नामांकन पत्र दाखिल किए गए थे। नाम वापस लेने की तय समय सीमा के बाद बहुजन विकास आघाड़ी के निषाद चोरघे और प्रफुल्ल साने ने अपने नामांकन वापस ले लिए, जबकि महायुति की दर्शन त्रिपाठी कोटक ने नामांकन वापस नहीं लिया। इसके बाद हाथ उठाकर मतदान कराया गया, जिसमें अजीत पाटिल को 71 और दर्शन त्रिपाठी को 44 मत मिले। उप महापौर पद के लिए हुए चुनाव में मार्शल लोपिस विजयी घोषित किए गए। उनके प्रतिद्वंदी मांझेकर को 44 मत मिले, जिससे उन्हें पराजय का सामना करना पड़ा। परिणाम घोषित होने के बाद आयुक्त ने नवनिर्वाचित महापौर अजीत पाटिल को महापौर के आसन भी ग्रहण करने का अनुरोध किया। चुनाव परिणाम के बाद महानगर पालिका परिसर में बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल देखने को मिला। पार्टी अध्यक्ष पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर, पूर्व सांसद बटीराम जाधव, पूर्व विधायक क्षितिज ठाकुर, सिद्धार्थ ठाकुर सहित अन्य पदाधिकारियों ने अजीत पाटिल से मुलाकात कर उन्हें शुभकामनाएं दी। हितेंद्र ठाकुर, पूर्व विधायक: यदि मतदान गुप्त तरीके से होता तो सिटी ऑपरेशन भी सामने आ जाता। अजीत पाटिल अध्ययनशील और समझदार नेतृत्व हैं। वे महापौर पद की जिम्मेदारी पूरी क्षमता और ईमानदारी से निभाएंगे, इसमें कोई संदेह नहीं है। राजीव पाटिल, पूर्व महापौर, ने कहा कि अजीत पाटिल पिछले 35 वर्षों से बहुजन विकास आघाड़ी के साथ सक्रिय रूप से कार्य कर रहे हैं। वे अनुभवी हैं और उन्हें प्रशासनिक कार्यों का गहरा अनुभव है। इस अनुभव का लाभ निश्चित रूप से शहर के विकास कार्यों में मिलेगा। मेरे लिए यह व्यक्तिगत रूप से भी खुशी का क्षण है, क्योंकि वे मेरे छोटे भाई हैं और पूरे परिवार में आनंद का माहौल है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। त्याचप्रमाणे आपले दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील अभिनंदन करताना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना सांगितलेलं का कुठचाही निधी तुम्हाला कमी पडणार नाही, सहकार्य लाभेल। त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी देखील या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे आणि या सर्व राज्य सरकार आणि सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या या वसई तालुक्यावर कृपादृष्टी ठेवून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे। 35 वर्ष त्यांचं असलेलं अन्य पक्षाशी सहकार्य आणि उदार मत कुठच्याही आदेशाला बळी न पडता सर्वांना, त्या सर्व पक्षीय लोकांना, सर्व सरकारांना ते आजपर्यंत मदत करत आलेली आहे। त्यामुळे त्याचंच 35 वर्षाचं हे फळ आहे। या आपल्याला वसईच्या विकासासाठी, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य मिळणार आहे आणि हेच लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचं खरं म्हणजे मेहनत फळाला आलेली आहे। येथील जनतेचं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे आणि त्यांनी गेली 35 वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सपकाळ साहेब असतील, माननीय राजसाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील, किंवा आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील, त्या ज्यांनी या महापौर पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे। मग ऑपरेशन सिटी काय आहे ते लोकांना कळलं।
अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जी अपेक्षित होती, फक्त जास्त मतांनी व्हायला पाहिजे होती. जी अपेक्षित होती ती झाली. लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो, त्याप्रमाणे झाली इलेक्शन. किती लोक संपर्कात आहे तुमचे? लाईन बघितली नाही का? लाईन लागलेली बघितली नाही का तू? लावू लाईन लावू. ऑपरेशन लोटस त्यांनी सांगितलेलं. ऑपरेशन चिठ्ठी काय ते कळेल. लाईन लावू. थांबा. आले का सगळे? काम कर माझ्या ना. अरे मार्शल कुठे गेला? आपली 115 सदस्य आहेत. 115चे 115 सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत. आता कोणाला किती मतदान प्राप्त झालेले आहे मी पीठासन अधिकारी विनंती करेन. एकूण पालिका सदस्य 115 आहे. त्यापैकी ऍडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांना 44 मतं प्राप्त झालेली आहेत. अनुक्रमांक 2 श्री अजीव यशवंत पाटील यांना 71 मतं प्राप्त झालेली आहेत. दोन्ही बाजूने मतदान न केलेल्या सदस्यांची नावं निरंक आहेत. त्यामुळे श्री अजीव यशवंत पाटील यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झाली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2005 मधील नियम 7(7) अन्वये मी डॉक्टर इंदुराणी जाखड पीठासन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी दिनांक 3 फरवरी 2026 पासून पुढे पहिल्या सत्रासाठी श्री अजीव यशवंत पाटील हे निवडून निवडून आल्याचे घोषित करण्यात येत आहे. श्री मांजरेकर नारायण सुरेश ड्राफ्टमध्ये 44, मार्शल डोमिनिक लोपेस ड्राफ्टमध्ये 71, श्री मार्शल डोमिनिक लोपेस यांना सर्वाधिक 71 प्राप्त झालेली आहे. सबक महानगरपालिका 1949 चे कलम 19(1) महाराष्ट्र अंतिम यादी मान्य पीठासन अधिकारी जाहीर करतील. या 15 मिनिटाच्या कालावधीत यापूर्वी पात्र 7 नामनिर्देशन पत्र झालेली होती. त्यापैकी 4 2 उमेदवार यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यांचे नाव खालीलप्रमाणे आहे. श्री प्रफुल्ल जगन्नाथ साने, श्री निशाद अरुणा अरुण चोर. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका महापौर व महापौर आणि उपमहापौर या पदासाठी निवडणूक घेण्यात नियम 2005 मध्ये नियम 7(2) व 3 अन्वये महापौर पदांची निवडणूक केली आहे. आज रोजी
माननीय महापौर पदासाठी निवडणूक लढवणारे उमेदवारांची अंतिम यादी खालीलप्रमाणे आहे. अनुक्रमांक 1 श्री अजीम यशवंत पाटील, अनुक्रमांक 2 ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक, नामनिर्देशन पत्र 1 व 7. अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे महापौर पदासाठी. मी आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. मी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यांनी कुठे आपला रोजचा चार्ज घ्यायचा आहे. दिनेश चौधरी, सुनील गायकवाड, हॅलो 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 ज्या कर्मचाऱ्यांची नावांचा मी पुकारा करेल त्यांनी कृपया रोजचा चार्ज घ्यायचा आहे. दिनेश चौधरी, सुधीर गायकवाड, उमेश मसनेकर, अक्षय मोखर आणि मयूर वर्तक यांनी कृपया, व्हिडिओग्राफर यांनी कृपया सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नियम 2005 च्या अनुषंगाने तरतुदीनुसार सन्माननीय महापौर तथा उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे. या प्रसंगी उपस्थित सगळ्यांचा मी विकासाधिकारी स्वागत करते. सर्वात प्रथम आपल्या माननीय महापौर पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. अनुक्रमांक 1 श्री अजीम यशवंत पाटील, यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे आणि 2 वैध ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर श्री प्रफुल्ल जगन्नाथ साने यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे आणि छाननीअंती ती वैध ठरवण्यात आलेली आहे. श्री निषाद अरुणा अरुण चोरगे यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेली आहे आणि छाननी अंती ते वैध ठरवण्यात आलेले आहे. ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांच्या नावाने 1 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. यांच्या बाजूने विरोध करणारे लोकांनी आपला हात वर करून आपला सगळ्यांनी काउंट करून घ्यायचं प्लीज. हात जरा चांगल्या प्रकारे वरती करायचा प्लीज. बीजेपी ने भी उठाया क्या देखो. नहीं ये हाथ हमको दे दे ठाकुर. जरा कृपया विनंती आहे. काउंटिंग पूर्ण झालेली असेल त्यांनी कृपया उमेशजी पाटिल खुद ही हाथ ऊपर किया. हात खाली केले तर चालेल कृपया. बाप्पा काय सांगणार. अरे पहिली प्रतिक्रिया काय आपली. महापौराच्या इलेक्शनचं लावा ना माहिती.